तर छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आपण पाहताय। अमित शहा जे आहेत ते आता छत्रपती संभाजीनगर इथल्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमधून आता बाहेर पडलेले आहेत आणि आता या ठिकाणाहून ते अकोल्याकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। अमित शहा यांचा ताफा जो आहे तो या हॉटेल परिसरामधून आता बाहेर पडलेला आहे। मोठा दौरा जो आहे तो आज अमित शहांचा आहे। अकोला, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर आणि यानंतर मुंबईकडे ते येतील आणि संध्याकाळी महत्त्वाची बैठक जी आहे ती अमित शहांची होणार आहे। महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब आज होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आता जवळपास तासभरापासून जास्त वेळ अमित शहांची बैठक जी झालेली आहे त्याच्यामध्ये पदाधिकारी सुद्धा होते। फडणवीसांची सुद्धा महत्त्वपूर्ण उपस्थिती या ठिकाणी होती आणि 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा जो आहे तो अमित शहा यांच्याकडून आज घेतला जाणार आहे। विदर्भातले हे 6 मतदारसंघ आहेत, त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांसोबत, शाखा प्रमुखांसोबत त्यांची महत्त्वपूर्ण चर्चा झाली आणि अमित शहा पण या दृश्यांमध्ये पाहतोय। अमित शहा हे आता छत्रपती संभाजीनगरवरून निघालेले आहेत, आता ते अकोल्याकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाही। जागावाटपामध्ये नेमका कोणाला किती जागा मिळणार यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही। तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहेत। मात्र आता अमित शहा हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। 2 दिवस आज मुंबईमध्ये आहेत ते। रात्री सुद्धा ते मुंबईमध्येच असतील आणि यावेळेला जी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीमध्ये महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सागर सुरवासे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। सागर, वृषाली, आपण पाहिलं की खरं तर अमित शहा हे 2 दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि विशेषतः संभाजीनगर असेल, त्याचबरोबर विदर्भ जे आहे, विदर्भ आणि मराठवाडा यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा त्यांचा दौरा जो आहे तो मानला जातोय। खरं तर आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा दौरा जो आहे तो असल्याचं बोललं जाते। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जळगाव असेल, त्याचबरोबरीने अकोला असेल, या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या सभा बैठका ज्या आहेत त्या ठिकाणी होणार आहेत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा जी आहे ती होणार आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीनगरची जागा कोणाकडे जाणार, शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे राहणार यावरून अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात होते। मात्र आता अमित शहा यांनी या ठिकाणी पहिली जाहीर सभा जी आहे ती घेतलेली आहे आणि काही वेळापूर्वी भागवत कराड जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं की अमित शहांची ही सभा जी आहे ती लोकसभेची पहिली सभा असल्याचं देखील त्यांनी बोललेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता या जागा वाटपाच्या संदर्भातली अंतिम निर्णय जो आहे तो आज होण्याची शक्यता आहे, कारण मुंबईमध्ये आज रात्री मित्रपक्षांसोबत, महायुतीच्या पक्षांसोबत जे आहे ती बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये या ठिकाणी जागा वाटपाचा जो काही एकंदरीत फॉर्म्युला आहे तो फायनल होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या पार्श्वभूमीवरती आजचा अमित शहांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। तर संभाजीनगर हा जो एकंदरीत गड आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा, त्यामध्ये आता 2 गट झालेले असल्यामुळे एकंदरीत हा नक्की संभाजीनगरचा एकंदरीतच मराठवाडा जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तो आता नक्की कोणाकडे जातात आणि भाजपने या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष जे आहे ते केंद्रित केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा अमित शहांचा दौरा मानला जातो। त्यामुळे अमित शहा नक्की आजच्या सभेतून नक्की काय बोलतील, कारण उद्धव ठाकरे यांनी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे भाजपची जी टॅगलाईन आहे की अब की बार 400 पार, त्याला छेद देत उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी अब की बार भाजप तडीपार अशा पद्धतीची घोषणा जी आहे, अशा पद्धतीचा नारा जो आहे तो दिलेला आहे। त्यामुळे अमित शहा या उद्धव ठाकरेंच्या टीकेकडे कशा पद्धतीने उत्तर देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि एकंदरीतच मराठवाड्याच्या बाबतीतली भाजपची नक्की काय भूमिका आहे ही देखील ते आज निषेध करतील का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सभा असतील, वेगवेगळे विकास कामं असतील, याचा जोर जो आहे तो भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून लावलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज अमित शहांची महाराष्ट्रातली पहिली सभा जी आहे, जाहीर सभा, ती या ठिकाणी संभाजीनगरामध्ये होते। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग जे आहे ते भाजपने फुंकलेलं आहे का असं देखील चर्चा या ठिकाणी रंगू लागलेल्या आहेत आणि एकंदरीतच अमित शहा आज नक्की काय बोलतील याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। त्याचबरोबरीनं अमित शहा आज अकोला असेल, जळगाव असेल या भागात देखील दौरा करणार आहेत। आता काही क्षणापूर्वीच ते आता संभाजीनगर विमानतळाकडे निघालेले आहेत आणि आता काही वेळामध्येच ते या ठिकाणी अकोल्याच्या दिशेने रवाना होतील। मात्र आपण पाहतोय की एकंदरीत राजकीय जे काही सगळी घडामोडी ज्या आहेत घडतायत त्या देखील महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। तर संभाजीनगर आणि एकंदरीतच आसपासचा पूर्ण मराठवाडा यावरती अमित शहा कशा पद्धतीने प्रकाश टाकतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।